ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून विविध प्रभागांमधून निवडून आलेल्या उमेदवारांची यादी समोर आली आहे। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक यश मिळाले असून महापालिकेतील पक्षीय बलाबल स्पष्ट झाले आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपाचा पॅनेल विजयी ठरला आहे। यामध्ये रवींद्र सदामते, माया गडदे, पद्मश्री पाटील आणि चेतन सूर्यवंशी यांचा समावेश आहे। प्रभाग क्रमांक 2 मधून प्राजक्ता सनी धोत्रे भाजप, गजानन रामू मगदूम राष्ट्रवादी, मालुसरे महावीर खोत भाजप आणि प्रकाश रमेश पाटील भाजपकडून विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये संदीप आवटी भाजप, शिवसेनेचे सागर वनखंडे, राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी दुर्वे आणि रेश्मा जुबेर चौधरी यांनी विजय मिळवला आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून निरंजन सुरेश आवटे, मोहन दत्तात्रय वाटवे, विद्या बाबासाहेब नलवडे आणि अपर्णा विवेक मोठे हे चारही उमेदवार भाजपकडून विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिरीन पिरजादे, अजित पवार राष्ट्रवादी गट, बबिता मेंढे काँग्रेस, संजय मेंढे काँग्रेस आणि करण जामदार राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडून आले आहेत। प्रभाग क्रमांक 6 मधून मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादी अजित पवार गट, अजुम काझी राष्ट्रवादी अजित पवार गट, बिल्किश बुद्रुक काँग्रेस आणि मुबशिरीन बागवान काँग्रेसकडून विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपकडून गणेश माळी, बानू जामदार, उज्ज्वला कांबळे आणि दयानंद खोत यांनी विजय मिळवला आहे। प्रभाग क्रमांक 8 मधून विष्णू माने राष्ट्रवादी अजित पवार गट, दीपक वायदंडे भाजप, मीनाक्षी पाटील आणि योगिता राठोड भाजपकडून निवडून आले आहेत। प्रभाग क्रमांक 9 मध्ये संतोष पाटील, वर्षा सरगर, रोहिणी पाटील आणि अतुल माने हे चारही उमेदवार भाजपकडून विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 10 मधून जगन्नाथ ठोकळे भाजप, गीता पवार भाजप, वर्षा निंबाळकर काँग्रेस आणि प्रकाश मुळके भाजपकडून विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 11 मध्ये हर्षवर्धन पाटील, अश्विनी कोळेकर, रमेश सरजे आणि अंजली जाधव हे चारही उमेदवार काँग्रेसकडून निवडून आले आहेत। प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपाचा पॅनेल विजयी ठरला असून लक्ष्मी सरगर, रईचा शिकलगार, संजय यमगर आणि धीरज सूर्यवंशी यांनी विजय मिळवला आहे। प्रभाग क्रमांक 13 मधून अभिजित कोळी राष्ट्रवादी, दीपाली दिलीप पाटील काँग्रेस आणि अश्विनी चेतन कदम काँग्रेसकडून विजयी ठरले आहेत। प्रभाग क्रमांक 14 मध्ये युवराज बावडेकर शिवसेना शिंदे गट, अनिता पवार भाजप, मनीषा कुकडे भाजप आणि उदय बेलवलकर भाजप यांनी विजय मिळवला आहे। प्रभाग क्रमांक 15 मधून काँग्रेसकडून मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, स्मिता यमगर आणि सोनल पाटील सावर्डेकर विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 16 मध्ये स्वाती शिंदे भाजप, राजेश नाईक काँग्रेस, सलमा शेकलगार काँग्रेस आणि मयूर पाटील काँग्रेसकडून निवडून आले आहेत। प्रभाग क्रमांक 17 मधून दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी, साक्षी राजेंद्र बोरगावे आणि प्रार्थना अमित शिंदे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून तर लक्ष्मण शिवराम नवलाई भाजपकडून विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 18 मध्ये अभिजित भोसले आणि नसीमा नाईक राष्ट्रवादी अजित पवार गट, तर वैशाली राजू गवळी आणि गाथा जगदाळे भाजपकडून विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 19 मधून युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर राष्ट्रवादी शरद पवार गट, तर अलका आयवळे आणि कीर्ती देशमुख भाजप यांनी विजय मिळवला आहे। प्रभाग क्रमांक 20 मधून अत्तहर नायकवडी, रेखा विवेक कांबळे आणि अश्विनी कोळी हे तिघेही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विजयी झाले आहेत। एकूण सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल पाहता भारतीय जनता पार्टीला 39 जागा मिळाल्या आहेत। शिवसेना शिंदे गटाला 2, काँग्रेसला 18, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 3 जागा मिळाल्या आहेत। या निकालामुळे महापालिकेतील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे।